नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम ह्या ठिकाणी आपण पाहू शकता नॉन क्रिमिलियर ओळखीचा पुरावा. ह्या ठिकाणी 4 डॉक्युमेंट आहेत: आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट. यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट ह्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर आहे पत्त्याचा पुरावा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 डॉक्युमेंट आहेत मित्रांनो, त्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. राशन कार्ड देऊ शकता तुम्ही, लाईट बिल देऊ शकता, घरपट्टी पावती देऊ शकता किंवा मतदान कार्ड देऊ शकता. जर भाडेकर असाल तर भाडेकर पावतीसुद्धा देऊ शकता. या 4-5 डॉक्युमेंटपैकी कोणताही एक डॉक्युमेंट आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर अनिवार्य डॉक्युमेंट. एवढे डॉक्युमेंट आपल्याला देणं कंपल्सरीच आहे मित्रांनो, तरच आपलं नॉन क्रिमिलियर निघणार आहे, अन्यथा निघणार नाही. तर यामध्ये तुम्ही वडिलाचं आधार कार्ड आपल्याला लागणार आहे. त्यानंतर घोषणापत्र मी पुढे थोडक्यात सांगणारच आहे आणि याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जात प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी शाळा सोडण्याचा दाखला म्हणजेच TC लागणार आहे. आणि ह्या ठिकाणी वडिलाचा आणि लाभार्थ्याचा फोटो म्हणजेच ह्या ठिकाणी दोघांचेही आपल्याला पासपोर्ट फोटो लागणार आहेत. एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला कंपल्सरीच लागणार आहेत मित्रांनो, तरच आपलं नॉन क्रिमिलियर निघणार आहे, अन्यथा निघणार नाही. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर ह्या ठिकाणी मी थोडक्यात सेल्फ डिक्लरेशन सांगतो म्हणजेच घोषणापत्र सांगतो. ह्या ठिकाणी आपल्याला 2 घोषणापत्र असणार आहेत. त्यांची आपल्याला PDF करायची आहे आणि मर्ज करून आपल्याला घ्यायची आहे. ह्या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला 5-5 वाले 2 स्टॅम्प चिटकवायचे आहेत. त्यानंतर हे संपूर्ण काही भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे, नाव लिहायचं आहे. हे वडिलाचं सेल्फ डिक्लरेशन आहे मित्रांनो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं स्वतःचं सेल्फ डिक्लरेशन. ह्या ठिकाणी फोटो चिटकवायची आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी 5-5 वाले स्टॅम्प चिटकवायचे आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण आपली माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर प्रतिज्ञार्थीमध्ये पण आपली ह्या ठिकाणी स्वतःची माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी साक्षीदार एक द्यायचाच आहे मित्रांनो. या स्वरूपात आपल्याला संपूर्ण सेल्फ डिक्लरेशन भरून घ्यायचं आहे आणि ही दोन्ही JPG पेज आपल्याला PDF मर्ज करून आपल्याला या ठिकाणी घोषणापत्रामध्ये अपलोड करायचे आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.